ज्ञानेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांना वंदन करून आज या ठिकाणी आळंदी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं नगराध्यक्ष पदाचे आपल्या सर्वांचे सहकारी उमेदवार प्रशांतदादा कुऱ्हाडे, त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 1 पासून प्रभाग क्रमांक 10 चे सर्व भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या विजयी संकल्प सभेच्या निमित्तानं व्यासपीठावर अगदी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी ज्यांचं आगमन होणार आहे असे आपल्या राज्याचे लोकप्रिय अभ्यासू, विशेषतः या आळंदीवर ज्यांचं सातत्यानं लक्ष आहे असे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आगमन होणार आहे। मंचावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय राजेशजी पांडे साहेब, आध्यात्मिक आघाडीचे आदरणीय तुषारजी भोसले साहेब, जिल्हा अध्यक्ष आदरणीय प्रदीपदादा कंद, आदरणीय प्रशांतदादा कुऱ्हाडे यासह सर्व सन्माननीय उमेदवार आणि खऱ्या अर्थानं या भागाची ज्यांनी प्रामाणिकपणे सेवा केली असे ज्यांचा या ठिकाणी साहेब प्रवेश होणार आहे, आदरणीय बबनराव कुऱ्हाडे आहेत, रोहिदासजी तापकीर आहेत, संजयराव गुंडे पाटील आहेत, राजेंद्र गिलबिले, श्रीधरजी कुऱ्हाडे। आता मंचावर अतिशय थोडा वेळ दिलाय मला बोलायला। मंचावर शांताराम भाऊ नाव राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो। उपस्थित सर्व मान्यवर आणि खऱ्या अर्थानं समोर बसलेले सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनींनो, निवडणुकीचा आजचा साहेब शेवटचा दिवस आहे। वातावरण तापलंय, सगळ्यांनी ठरवलंय पुन्हा एकदा या ठिकाणी भाजपच निवडून आणायचा असा संकल्प सर्वांनी केलेला आहे। कारण आपल्याला माहिती आहे आपलं हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे, ही वारकऱ्यांची भूमी आहे, संतांची भूमी आहे। या ठिकाणी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मराठवाडा असेल, खानदेश असेल, कोकण असेल, उत्तर भारतीय असेल, सर्व समाजाची लोक गुण्यागोविंदाने राहतात। आणि साहेब मी आवर्जून या ठिकाणी सांगतो आपल्या सभेचे विजयी संकल्प सभा नाव देण्याचं कारण मागच्या वेळी याच ठिकाणी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची सभा झाली आणि लोकांनी भरभरून मत देऊन आपली सत्ता आली आणि म्हणून आज सुद्धा ते येणार आहे आणि 100% आपला विजय झाल्याशिवाय राहणार नाही याची पूर्ण खात्री आम्हाला आहे साहेब। कारण 7 वर्षे आपण मतरूपी आशीर्वाद आमच्या सर्व सन्मान्य नगरसेवकांना दिला। हे करत असताना पूर्वीच्या आळंदीचा जर विचार केला, अनेक काम प्रामाणिकपणे करण्याचं काम आपण त्या ठिकाणी साहेब केलं। नुसते साहेब रस्ते जर आपण पाहिलं तर जवळपास 7 वर्षामध्ये 122 कोटीचे रस्ते आपण त्या ठिकाणी प्रमुख रस्ते पूर्ण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला। मग तीर्थक्षेत्र विकास आराखडा असेल, नगरोत्थान असेल, याच्या माध्यमातून दलित वस्ती सुधार योजना असेल, वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून अनेक कामं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमच्या नगरसेवकांनी केला। देशाचे कणखर प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून राज्याच्या अनेक लोककल्याणकारी योजना, वैयक्तिक लाभाच्या योजना या सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम प्रामाणिक आमच्या नगरसेवकांनी, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलं। आज आम्ही मतदारांकडे जाताना पाहतोय
त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहतोय, त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहिल्यानंतर आम्हाला पूर्ण खात्री झालेली आहे. झाली का नाही? तुम्ही यावेळी कमळ बटन दाबणार का नाही? बघा सर्वांचा प्रतिसाद. कारण काम केल्यानंतर मत मागण्याचा अधिकार आम्हाला आहे. आम्हाला माहिती आहे शहराच्या विकासासाठी आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीमध्ये आलेलो आपण पाहिलं. मग अशी सांगितलं शहरातील मग प्रदक्षिणा रस्ता असेल, किंबहुना बाह्यवळण रस्ता असेल, चरोलीचा पूल असेल, केळगावचा पूल असेल, स्कायवॉक असेल, हे सर्व पूर्ण करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आपण पाहिलं. मग अशी सांगितलं संजयराव गुंडे पाटील यांनी पिण्याचा पाण्याचा अतिशय महत्वाचा प्रश्न या ठिकाणी प्रलंबित होता. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या शहराचं 10 MLD पाणी देण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आपण पाहिलं. पिण्याचा पाण्याचा प्रश्न प्रामाणिक सोडवला. पांडे साहेब आमचा खरं पाहिलं तर या शहराचं नागरीकरण वेगाने होतंय. रोजचे जवळपास 25-30 हजार लोक या शहरामध्ये येतात. आषाढी कार्तिकीच्या निमित्तानं लाखो भाविक या ठिकाणी येतात आणि याचा सर्व ताण आमच्या प्रशासनावर पडतो. आमची ही 1869ची नगर परिषद आहे, क वर्ग नगर परिषद आहे. याचं जर क्षेत्रफळ पाहिलं तर 3.5 किलोमीटर रेडियस मधलं हे क्षेत्रफळ आहे. आमचा निधी फक्त वार्षिक 8 कोटी आहे. त्यामुळं आम्हाला शासनाची या ठिकाणी मदतीची गरज आहे आणि म्हणून आमची प्रस्तावित 322 कोटीची भामा आस्केरची स्वतंत्र पाणी योजना आपण मंजूर करावी. हा सुद्धा प्रस्ताव MJP कडे आपण मुख्यमंत्री साहेबांकडे त्या ठिकाणी दिलेला आहे. आपण यापूर्वी विद्युत पुरवठा आपण जर पाहिलं तर शहराच्या प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक रस्त्यावर जवळपास 10 कोटीची स्टेट लाईनीचं काम आपण त्या ठिकाणी भोसले साहेब केलेलं. शैक्षणिक सुविधेचा जर आपण विचार केला तर नगरपालिकेची शाळा क्रमांक 4 आज आपण पाहतोय 9.5 कोटी रुपये खर्च करून काम चालू आहे. 1 नंबर शाळेला 75 लाख रुपयाचं टेंडर झालंय. 2 नंबर शाळेला 1.5 कोटीचं टेंडर आणि 3 नंबर शाळेला 50 लाख रुपयाचं टेंडर त्या ठिकाणी झालेलं आहे. परंतु आमचा संकल्प असा आहे साहेब की या शहरामध्ये सर्व गोरगरीब माणसं राहतात आणि म्हणून यांना शिक्षण मोफत मिळावं म्हणून आमचा नगरपालिका शाळेचा जो 7वीचा दर्जा आहे तो वाढवून माध्यमिक 10वी पर्यंत केल्यानंतर सर्वसामान्य माणसाला त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण होईल. हा सुद्धा आमचा या ठिकाणी संकल्प आहे. 20 कोटी आम्ही ड्रेनेजसाठी जवळपास 5 किलोमीटरच्या अंतरावर त्या ठिकाणी खर्च केले. शहर सुशोभीकरणासाठी सुद्धा हरिपाठ उद्यान असेल, तुळशी वृंदावन असेल, समोरचं चांगदेव भेट असेल 2 कोटी रुपये खर्च केले. नमामि इंद्रायणीमध्ये 5 कोटी रुपये आणि नदी प्रदूषणासाठी आपल्याला माहिती आहे की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 242 कोटीचा विकास आराखडा त्या ठिकाणी मंजूर केला आपण पाहिलं. भक्त निवास 25 कोटी रुपये. अशी जर कामं अनेक पाहिली तर साहेब जवळपास 250 कोटी रुपयाची कामं पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण त्या ठिकाणी केला. साहेब महत्वाचं म्हणजे वाहतूक कोंडीचा हा विषय आहे आणि म्हणून वाहतूक कोंडीसाठी पुणे इंद्री रस्ता असेल किंबहुना आमचा इंद्रायणी हॉस्पिटलचा तो एक रस्ता आहे. त्यासाठी आम्हाला 12 ते 15 कोटीची त्या ठिकाणी गरज आहे. त्याचप्रमाणे आमचा देऊ फाटा ते चरवली पर्यंतचा रस्ता आहे तो सुमाला घ्यायचा आहे. म्हणजे आळंदीला जर रिंग झाली तर वाहतूक कमी होईल. हा आमचा त्या ठिकाणी संकल्प आहे आणि यासाठी आपण भूसंपादनासाठी पैसे तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून द्यावे अशी विनंती या निमित्ताने मी करतो. आता शहर वाढतंय, झपाट्याने वाढतंय. पूर्वीचा भाग घेतला तर प्रत्येकाच्या घरी 4-5 वाहन आहे आणि म्हणून वाहनतळाचा अतिशय महत्वाचा विषय. आळंदीच्या मध्यावर एसटी स्टँडची आमची 5 एकर जागा आहे. या जागेवर एसटीने सुद्धा आम्हाला मान्यता दिली. त्या ठिकाणी जर विचार केला तर बहुमजली वाहनतळ होईल आणि त्याचा उपयोग भविष्यामध्ये तिथून जर स्कायवॉक केला तर दर्शनबारी सुद्धा कार्तिकी आणि आषाढीसाठी त्याचा उपयोग होईल.
हा सुद्धा करण्याचा आमचा या ठिकाणी संकल्प आहे. अंडरग्राऊंड विद्युत पुरवठ्यासाठी सुद्धा संपूर्ण शहरामध्ये अंडरग्राऊंड केबल झाले पाहिजे अशी नागरिकांची मागणी आहे. तो सुद्धा भविष्यामध्ये आम्ही करू. आणि हे सर्व करण्यासाठी आम्हाला साहेब प्रशासकीय इमारतीची गरज आहे. आणि म्हणून प्रशासकीय इमारतीसाठी 9 कोटी रुपयाचा प्रस्ताव नगर विकास विभागाकडे आम्ही दिलेला आहे. तो आपण या ठिकाणी मान्य करावा. आम्ही तो त्यानंतर जर इमारत झाली तर एकाच छताखाली सर्व शासकीय कार्यालय होतील, नागरिकांना याचा लाभ होईल. भाजी मंडईचा प्रश्न आहे, झोपडपट्टी विकासाचा SRA मधून करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करणार आहे. भविष्यामध्ये आरक्षित जागा रस्त्यासाठी, क्रीडांगणासाठी, भाजी मंडईसाठी ज्या काय आरक्षित जागा आहे त्या आरक्षित जागाच्या भूसंपादनाला आपण पैसे द्या. जर ते पैसे दिले तर निश्चित त्या प्रत्येकाचा विकास होईल आणि आपलं निश्चित आळंदी शहर सुधारेल असं या निमित्ताने मला सांगायचंय. हे सगळं आपल्याला करायचंय कारण आपल्याला माहिती आहे भारतीय जनता पार्टीचं कमळ म्हणजे आपला विकास. आणि म्हणून आपल्याला कोणत्याही भूलथापाला बळी पडू नका. हे सर्व करत असताना शहराची सुरक्षितता अतिशय महत्वाची आहे. आणि म्हणून शहर सुरक्षिततेसाठी आपण संपूर्ण शहरामध्ये CCTV चे कॅमेरे बसवण्याचं प्रामाणिक काम भविष्यामध्ये या ठिकाणी करणार आहे. खूप काही केलंय, खूप काही करायचंय. आणि म्हणून हे करत असताना तुमची साथ आम्हाला महत्वाची आहे. आणि भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्हाला माहिती आहे आज जर पाहिलं तर लोकांचा विश्वास आहे. सबका साथ सबका विकास म्हणजे भारतीय जनता पार्टी. कमळ म्हणजे विकास. आणि म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, कोणत्याही भूलथापाला आपण बळी पडू नका. या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कोण काय काम करू शकतं तर आदरणीय देशाचे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबच हे करू शकतात असा विश्वास साहेब आम्ही मतदारांपर्यंत जाताना आम्ही पाहतो. आणि म्हणून राहिला एक दिवस तुम्हाला आमची हात जोडून या ठिकाणी विनंती राहणार आहे. कोणत्याही भूलथापाला बळी न पडता उद्या एक दिवस उद्या कमळ या चिन्हाच्या बाजूसमोर बटन दाबून भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रशांत दादा कुऱ्हाडे, त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 1 पासून 10 पर्यंतचे सर्व उमेदवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करा एवढीच विनंती या निमित्ताने करून माझं मत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. आणि आता ज्यांच्या आगमनाची आपण सर्वजण या ठिकाणी वाट पाहत आहोत ते राज्याचे